एक सूचना असेल की जे प्लेयर ऑक्शन मध्ये होते आणि आज ते अनुपस्थित राहिलेत, या सर्व खेळाडूंची लिस्ट आपण आयोजन कमिटीकडे आपण सुपूर्द करायची आहे. मी पुन्हा एकदा सूचना सांगतो. जे सर्व संघमालक आहेत त्या सर्व संघमालकांना विनंती असेल की जे जे प्लेयर आज उपस्थित राहिले नाही आहेत, अनुपस्थित आहेत, त्या सर्व खेळाडूंची आपण लिस्ट काढून आयोजक कमिटीकडे द्यायची आहे, सुपूर्द करायची आहे. सर 2 मिनिटं थांबवायचे सामना, पण मेन विकेटवरचा सामना जो असेल 2 मिनिटं थांबवायचा आहे. चला, रांगले फायनान्स ग्रुप आणि स्वरांश 11 या दोन्ही संघाचे जे 12th मध्ये असेल ते कृपया आपण पाठवून द्यायचं आहे कॉम्बॉक्सकडे. मुख्य विकेटवरती आपण चाललोय, तुम्हाला घेऊन जातोय मी विशाल घडवले ॲज समालोचक कॉमेंटर म्हणून ही स्पर्धा होस्ट करण्याची मला संधी मिळाली. मी मुख्यतः सडी सरांचे आणि ॲज अ ऑर्गनायझर कमिटीचे पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि आपण जाऊयात या सामन्याकडे. स्वरांश 11 विरुद्ध रांगले फायनान्स ग्रुप या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. मुख्य विकेटवरती या सामन्याला प्रारंभ होत असताना सामन्याला सुरुवात होते. पहिलाच चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, परंतु बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही चेंडूला आणि निश्चितच पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. चांगली सुरुवात होते. यावेळेस गोलंदाजी करण्याच्या संघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू. तदनंतर आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने फ्लिक केला जाते, फाईन लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दाखवली जाते आणि अलॉंग द कार्पेट खेळण्याचे प्रयत्न झाले आणि येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार. 4 धावा. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती अगदी हलक्या हाताने या 4 धावा प्राप्त केल्या त्या टिपल्या जात आहेत. संकेतद्वारे आपण पाहतोय यावेळेस शॉर्ट लाईन डिलिव्हरीचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेला फिरकावून लावले आणि येतोय ब्रँडेड DPL दापोली प्रीमियर लीग मधला हा खणखणीत षटकार 6 धावांसाठी. पहिल्या विकेटवरती जाऊया आपण, क्षमासवी सेकंड विकेटवरती चालू असलेल्या सामन्याचा स्कोर आपण पाहतोय. 36 धावा आल्यात, क्षमासवी 19 धावा आल्यात. पुन्हा एकदा मुख्य विकेटकडे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती होते. सलग दुसऱ्या या चेंडूवरती फ्लिक करण्याचे प्रयत्न झाले आणि फाईनला दिशा दाखवली गेली. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटच्या पद्धतीने हा येतोय पुन्हा एकदा चौकार. अतिशय चाणक्य पद्धतीने हे दोन फटके खेळण्यात संकेत यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, परंतु बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 14 धावा या जोडल्या गेल्यात रांगले फायनान्स ग्रुपच्या संघाच्या खात्यामध्ये. साईराजच्या विरोधात आपण पाहतोय यावेळेस लेग स्टंपच्या अगदी बाजूने जास्तीच्या पद्धतीने हा अतिरिक्त चेंडू हाताळण्यात येतोय. वाईडच्या स्वरूपात
पुन्हा एक धाव टिपली जाईल, ॲड केली जाईल. यावेळेस मोठे फटके मारण्याचे प्रयत्न झालेत. आपण पाहतोय स्लॉक शॉटमध्ये चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेटच्या पद्धतीने ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या स्वरूपात. या 2 धावा निश्चितच ॲड केल्या जाव्यात धावफलकेवरती. बघा पहिल्या 6चा खेळ संपुष्ट झालाय आणि पहिल्या 6 मध्ये आतापर्यंत 17 धावा आल्यात. महागड षटक म्हणता येईल. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक अगदी यशस्वीरित्या क्रॅक करण्यात हे दोन्ही फलंदाज मात्र यशस्वी राहिलेत. संकेत असतील आणि आपण पाहतोय अर्पित असतील त्यांच्या समवेत रांगले फायनान्स ग्रुप या संघाकडून फलंदाजी करत असताना पहिल्या 6चा खेळ संपुष्टात आणि 17 धावा जोडल्या जात आहेत धावफलकीवरती. तदनंतर आपण पाहतोय दुसरा स्पेल साहिलच्या खांद्यावरती सोपवलं जात आहे. साहिलवरती जबाबदारी दिली जाते धावा रोखण्यासाठी. पहिल्याच 6 चेंडूमध्ये जवळपास 17 धावा आल्या. तदनंतरचा आपण पाहतोय साहिलवरती जबाबदारी दिली जाते धावा रोखण्यासाठी. साहिल मात्र मार्गस्थ होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट यावेळेस आणि आपण पाहतोय अर्पितच्या बॅट मधून निघालेला हा मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून चेंडू चाललाय ट्रॅव्हल करतोय आणि सीमारेषा ओलांडतोय. पुन्हा एकदा येतोय खणखणीत षटकार 6 धावांच्या स्वरूपात. धावफलक पुढे सरसावेल. धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन थेट पोचेल ते म्हणजे अगदी 23 धावांवरती. बघा एकीकडे आपण पाहतोय संकेत आघात करत होता गोलंदाजच्या विरोधात. इथे मात्र पुन्हा एकदा अर्पितने सुद्धा सुरुवात केली आहे. यावेळेस आपण पाहतोय क्रॉस लाईननी खेळण्याचे प्रयत्न झाले. चौकारी येतोय. अर्पित बाईकर आपण पाहतोय मॅन फ्रॉम देवके गावचा हा खेळाडू. क्षमा असावी अर्पित कराडे चांगली फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती आघात करण्यात आला 6 घेतले. तदनंतर आपण पाहतोय चौकार आला म्हणजे जवळपास 2 चेंडूमध्ये 11 धावा टिपल्यात प्राप्त केल्यात या फलंदाजाने. अर्पित कराडे दापोली तालुक्यातील देवके गावचा हा सुपरस्टार आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस लाईनने खेळण्याचे प्रयत्न झाले आडव्या बॅटने परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिकडे तैनात असताना या 2 धावा टिपल्या जात आहेत यशस्वीरित्या. पहिल्या विकेटवरती आपण सामना पाहतोय रांगले फायनान्स ग्रुप विरुद्ध स्वरांश 11 या 2 संघांमधील लढत पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि दापोली क्रिकेट कमिटी आयोजित DPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग सीझन 4 या पर्वातील हा चालू असलेला सामना आपण पाहतोय. एकंदरीत आतापर्यंत जवळपास 29 धावा जोडल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झाले. फाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही करत आहे. अर्पित मात्र इथे झेलबाद होतोय माघारी परततोय. चांगली खेळी सादर केल्यात. 4 चेंडू जवळपास अर्पितने खेळले आणि जवळपास त्या 4 चेंडूंमध्ये टोटल 12 धावा या धाव फलकावरती लगावण्यात तो यशस्वी राहिलाय. देवके गावचा सुपरस्टार खेळाडू घणाघाती प्रहार करण्याचे प्रयत्न होते परंतु प्रयत्न फसले जात आहेत आणि झेलबाद होतोय माघारी परततोय. तदनंतर आपण पाहतोय नवोदित फलंदाज दाखल होतोय मैदानावरती. खेळपट्टीकडे जात असताना नाव असेल सचिन खले या संघाचा कॅप्टन आहे. तो सर्वस्वी जबाबदारी ही मात्र आपल्या खांद्यावरती घेऊन तो मार्गस्थ झालाय दाखल झालाय. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय सचिन खले असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय साहिल असेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत जवळपास 12 धावा खर्चिक झालं. 4 चेंडूमध्ये येणारे 2 चेंडू असतील शिल्लक असेल. पाहूया थोडासा पाय घसरलाय. आउटफिट फास्ट आहे आणि निश्चितच क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी फाईनच्या दिशेला. तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल धाव कंप्लीट केली जाते या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत.
दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत जवळपास 30 धावा जोडल्या जात आहेत. त्या म्हणजेच रांगले फायनान्स ग्रुपच्या संघाच्या खात्यामध्ये यावेळेस भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल का आणि सीमारेषे ओलांडेल का, येतोय निश्चितच. पंचांचा इशारा कॉम्बोसकडे आलाय. ब्रँडेड आणि खणखणीत पुन्हा एकदा दापोली प्रीमियर लीग मधील हा लगावलेला हा षटकार 6 धावांचा. संकेत मात्र इथे आक्रमक पवित्रा इथे घेतोय. जवळपास बघा संकेतसाठी या आलेल्या स्ट्रोकवरती 6 धावांवरती आपण पाहायला गेलो तर रांगले फायनान्स ग्रुपचे संघ मालक आहेत, त्यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाते संकेताला. बघा संकेतने काही फटकेबाजी केली, घणाघाती प्रहार केले. जवळपास 22 धावांची खेळी आतापर्यंत या पठ्ठ्याने केली आहे. 22 धावा ठोकल्यात प्रतिस्पर्धी संघाच्या या गोलंदाजांच्या विरोधात, बॉलर्सच्या विरोधात. दुसरं षटक संपुष्टात आल्यानंतर आतापर्यंत आपण धावा पाहतोय. स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले 36 धावांवरती. तदनंतर पुढील धावा रोखण्यासाठी रोशन याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. बघा अर्पित माघारी परतल्यानंतर सचिन आले होते आणि संकेत तर सलामीवीर म्हणून गेले होतेच, परंतु संकेतची साथ देत आहेत सचिन. यावेळेस रोशन यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली असता आपण पाहतोय किती धावा लागवण्यात यशस्वी राहतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झाले. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला दिशा दाखवली गेली आहे. सिंगल धाव प्राप्त झाले, दुसरीचे प्रयत्न होत आहेत आणि निश्चितच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत येईपर्यंत या अगदी सहजरित्या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. थोडीशी मिसफील्ड झाली आणि याचाच कदाचित फायदा घेतला जातोय या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. आपण पाहतोय ऑन स्क्रीनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट ZDP या वाहिनीद्वारे सर्व घरबसल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाते. चला तृष्णा 11 आणि आद्या अंशिका वॉरियर्स या संघाचे संगणक आपण या पुढील होणारा सामना आपला असेल, आपण याची नोंद घ्या. 2 नंबर विकेट्सवरती हा सामना खेळवण्यात येईल. तृष्णा 11 आणि आराध्या अंशिका वॉरियर्स. आद्या आणि अंशिका वॉरियर्स. जाऊया या मुख्य विकेटवरती पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. रांगले फायनान्स आणि स्वरांश 11 असा सामना पुन्हा एकदा बॅटची कडा चेंडू घेतोय, स्वतःच्या फॉलो थ्रू वरती विकेट झेलबाद करतोय. विकेटचं पतन संघाला लागलेला आपण पाहतोय. दुसरा झटका, दुसरा धक्का आपण पाहतोय. संकेत माघारी परतलाय, चांगली खेळी सादर केली आहे संकेतने, परंतु झेलबाद होतोय, झेलबादचा शिकार होतोय. चला तृष्णा 11 आणि आद्या अंशिका वॉरियर संघाचे संगणक आपण या कॉम्बोकडे आमच्या सोबत जोडा. यापुढील होणारा सामना आपल्या 2 संघांमध्ये खेळवण्यात येईल, याची आपण नोंद घ्या. तोपर्यंत आपण जातोय पुन्हा एकदा मेन विकेटकडे. रांगले फायनान्स आणि स्वरांश 11 या 2 संघांमध्ये लढत चालू असताना प्रथमतः रांगले फायनान्स फलंदाजी करत असताना आतापर्यंत जवळपास 41 धावा या धावफलकावरती लगवण्यात हा संघ यशस्वी ठरतोय. संकेतने चांगली कामगिरी केली, अर्पितने चांगली कामगिरी केली. आता मात्र सचिनवरती जबाबदारी असेल. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला सचिन आपण पाहतोय. सचिन आणि संजू आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, गॅप शोधण्याचे प्रयत्न होत आहेत सातत्याने, परंतु तितक्या प्रकारची बॅटिंग मात्र होत नाहीये. बघा तिसरं स्पेल हाताळतोय रोशन. जवळपास पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, तदनंतर 2, तदनंतर आपण पाहतोय विकेट आली आणि यावेळेस आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि पुन्हा एकदा सुंदरशी कॅच तो निश्चितच टिपतोय. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला माघारी परतवण्याचं कार्य करतोय, आपल्या संघासाठी चांगली खेळी सादर करतोय.
बघा आतापर्यंत 42 धावा आल्यात. चला मी पुन्हा एकदा आद्या आणि अंशिका वगैरे संघाच्या संगणक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्यासाठी सूचना असेल. आपण कॉम्बॉक्सकडे या, टॉस बॉक्सकडे या आणि पुढील सामन्याचा आपण टॉस करून घ्या. यावेळेस आपण पाहतोय रोशनच्या विरोधात सागर खेळत असताना हाफ ट्रॅकरचा बॉल होता. अगदी कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने, सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्यात यशस्वी राहिलाय. बॉल चाललाय सीमारेषेकडे आणि निश्चितच सीमारेषा सुद्धा अगदी सहजरित्या ओलांडतोय. येत आहेत या 4 धावा. ब्रँडेड चौकार या लीग मधील यावेळेस आपल्याला प्राप्त होतोय. पुन्हा एकदा या 4 धावा ऍड केल्या जातील, गृहीत धरल्या जातील आणि धावफलक पुढे सरसावेल. धावफलक पुढे जाऊन थेट पोहोचेल. ते म्हणजेच 46 धावांवरती 46 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. बघा क्रिकेटचं वेळ काय असतं. खास दुबईला आपल्या कामानिमित्त स्थित असलेले आपल्याला जे स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय सागर निमरे असते. या स्पर्धेनिमित्त खास दुबईहून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते आवर्जून आपल्या व्यस्त कामकाजामधून वेळ काढून उपस्थित राहिलेत. मी पुन्हा एकदा त्यांच्या खेळीसाठी शुभेच्छा देऊयात. रंगले फायनान्स ग्रुपचा हा खेळाडू सागर निमरे सर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. चौथा स्पेल घेऊन येतोय साई वरती जबाबदारी दिली जाते. आतापर्यंत 46 धावा जोडल्यानंतर या पुढील 6 चेंडूमध्ये किती धावा लगावण्यात हे दोन्ही फलंदाज यशस्वी ठरत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आपण पाहतोय अगदी ऑफ स्टंपच्या बाजूने जातोय आणि निश्चितच पंच इशारा कळवत आहेत. हा चेंडू वाईडच्या स्वरूपात हाताळण्यात आलाय. अतिरिक्त धाव निश्चितच एक्स्ट्राच्या धावा खर्चिक होत आहेत. पहिलाच चेंडू होता वाईडच्या स्वरूपात हाताळण्यात आलाय. एक अतिरिक्त धाव दिली जाईल, ऍड केली जाईल प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 47 धावांवरती जाऊन थेट पोहोचलाय. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग सीझन 4 आणि पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हच्या दिशेला ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत अगदी सहजरित्या पुन्हा एकदा या दुहेरी धावा कंप्लीट करण्यात हे दोन्ही फलंदाज यशस्वी ठरत आहेत. एकेरी दुहेरी चालू ठेवत असताना आपल्या संघाचे खातं जे आहे संघाच्या धावा ज्या आहेत त्या मात्र पुढे नेण्याचे प्रयत्न करतायत. हे दोन्ही फलंदाज सातत्याने चांगली खेळी सादर करतायत. सागर असतील, संजू असतील. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बघा कॅच निश्चितच इथे संधी उपलब्ध झाली होती परंतु मिसफिल्ड होते. सेल टिपण्यात अपयशी ठरतोय. अगदी सहजरित्या चेंडू जाऊन स्थिरावलेला होता त्यांच्या हातामध्ये परंतु मिसफिल्ड होते. कॅच झेलण्यात अपयशी ठरतायत आणि निश्चितच झेल इथे सुटतोय. अगदी सहजरित्या जाऊन चेंडू त्यांच्या हातामध्ये लँड झाला होता परंतु पकडता आला नाहीये आणि यामुळेच एक जीवदान दिलं जाते समोरच्या संघातील फलंदाजाला. रंगले फायनान्स आणि स्वरांश 11 चालू असलेला सामना आपण पाहतोय ऑनस्क्रीनच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले. मिड विकेटच्या दिशेला चेंडू चाललाय. ट्रॅव्हल होत असताना पुन्हा एकदा कॅच सुटली जाते. चौकार येतोय निश्चितच परंतु पुन्हा एकदा कॅच सुटते. पुन्हा एकदा झेल टिपण्यात अपयशी ठरतायत. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल टिपण्यात अपयशी राहिलेत. रोशन असतील तिकडे खेळाडू तैनात झालेत. रोशन यांच्याद्वारे पुन्हा एकदा हे प्रयत्न फसले जात आहेत. बघा ज्या ठिकाणी धावा रोखण्याचे प्रयत्न केले जातात गोलंदाजाकडून त्या प्रकारेच आपल्या क्षेत्ररक्षकाकडून आणि आपल्या साथीदारांकडून तितकंच प्रयत्न होत नाही आहेत. यानंतर आपण पुढे बोलूयात. द व्हॉइस ऑफ दापोली
दापोली तालुक्यातील एक सुमधुर आवाज अर्थातच मायक्रोफोन मध्ये आपण चेंजेस करतोय. यापुढील समालोचना आपण ऐकूयात सनी सरांच्या मार्फत. हॅलो शेख. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. पहिले इनिंग्स खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 63 झालेले आहेत. टार्गेट 64च आहे. 64 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. तर एकंदरीत एक बलाढ्य संघ म्हणजे स्वरांश शिलेवणे संघाच्या विरोधामध्ये ठेवलं जाईल. प्रथम फलंदाजी करत असताना धावांचा डोंगर आपण बघितला. रांगले फायनान्स ग्रुप या संघाच्या माध्यमातून आता प्रतिस्पर्धी संघ कशा प्रकारचं या ठिकाणी क्रिकेट खेळेल हे देखील पाहावं लागेल. याच्या पुढची मॅच आपण टॉस करून घेऊया. श्री सर झालंय का? दुर्वा वॉरियर्स आणि भैरवनाथ फायटर्स या संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. दुर्वा वॉरियर्स, भैरवनाथ फायटर्स. दुर्वा वॉरियर्स आणि भैरवनाथ फायटर्स दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की टॉस करण्यासाठी आपण लगेचच या टॉस बॉक्स कडे. हॅलो. हॅलो हॅलो चेक. क्विक फास्ट आपण लवकरात लवकर जाऊयात. टॉस घेऊया. दुर्या वॉरियर्स आणि भैरवनाथ फायटर्स दोन संघांमधलं बॅटल असेल. सर आम्ही मॅच कडे जातोय. असलं 64 धावांचा पाठलाग ठेवलेला आहे. दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी क्षीरसागर सर यांची देखील अगदी दापोलीमधून एक कमेंट आली आहे. सो धन्यवाद सर, तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय दुपारच्या सत्रामध्ये. माझे गुरुवर्य देखील आहेत ते, आणि रत्नागिरीचा एक बुलंद आवाज या नावाने देखील आम्ही त्यांना संबोधित करत राहिलोय. आदरणीय दत्ता क्षीरसागर सर यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी कमेंट केली आहे. सो धन्यवाद सर तुमचं देखील. त्याचबरोबर आमचा शंतनू आणि त्याचबरोबर संपूर्ण ऑनलाईन रसिक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि सरळ तुम्हा सर्वांना घेऊन जातोय जिथे एक मोठी मॅच स्वरांश 11 विरुद्ध
रांगले फायनान्स ग्रुप या दोन संघांमध्ये बॅटल. प्रथम फलंदाजी करत असताना रांगले फायनान्स ग्रुप या संघानं एकंदरीत जर पाहायला गेलं तर 63 बनवल्या आणि 64 धावांचं भलं मोठं आव्हान असं ठेवलंय. चला सचिन, विनंती आहे आपण लगेचच विखुरलं जा, क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याकडे वेळेची खूप कमी आहे. मायरा 11 आणि विवांशी 11 दोन्ही संघांचे कॅप्टन्स या. दुर्वा वॉरियर्स आणि भैरवनाथ फायटर्स सेकंड विकेट वरती मॅच होईल ती, आणि मायरा 11 विवांशी 11 ही मॅच झाल्यानंतर लगेच फर्स्ट विकेट वरती ती मॅच होईल. टॉस साठी या दोन्ही संघाचे कॅप्टन्स, टॉस साठी या मायरा 11 आणि विवांशी 11. हॅलो चेक. चला मॅचकडे जाऊयात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र घेऊन येत असणारा खेळाडू म्हणजे तुम्ही बघताय आज सचिन. येस, म्हणजे स्ट्राईकला साईराज आणि त्याच्या विरोधामध्ये सचिन. साईराजनं त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं ज्यावेळेला त्याची बाईट घेतली गेली की साईराजच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे, उत्साही आहे, कारण का माझ्या संघामध्ये खेळणारा खेळाडू त्याच्या विरोधामध्ये मला बॉलिंग करायची आहे. मी खूप अगदी उत्साहित असू शकतो या संघाच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी, कारण का नाही ही बॅटल मात्र खूप मोठं आहे. आणि एकंदरीत ऐनोलीस ज्या वेळेला संघाकडून आपण बघतो ना, हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळताना दिसतात, आता आपसात विरोधक म्हणून खेळताना देखील दिसताना आपण बघतोय. पहिलाच बॉल आहे, फुलटॉस बॉल वरती सचिनच्या घणाघाती प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, मिळतील 6. येतोय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार, जबरदस्त फटकेबाजी, व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. येस, मागच्या मॅचच्या आपण मेन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे जाऊया. सो नो डाऊट अना स्पोर्ट्स या संघाचा योगेश हा खेळाडू ठरलेला आहे मेन ऑफ द मॅचचा मानकरी. योगेश, आपण ट्रॉफी कलेक्ट करा आपली. पहिल्याच बॉल वरती सचिनच्या प्रहार केलेत आणि काही जबरदस्त पॉझिटिव्ह अप्रोच नुसार फटका खेळला गेला. म्हणजे सातत्यानं आम्ही जो खेळाडू आहे साईराज ज्याला लेदर क्रिकेट खेळताना पाहतो, आणि आता मात्र या मॅच मध्ये संघासाठी प्रचंड योगदान देताना पाहिलंय. पुढचा बॉल, येस, डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलंय, नो मॅच लँड, चेंडू दन 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 कर सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, तभी तो होगा बिडा पार. आलाय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड सफकार. येस, या बॉलवरती जर पाहायला गेलं तर फाईनच्या व्हॉट एफर्ट, जबरदस्त या ठिकाणी पाहायला गेलं तर एफर्ट्स दिले गेले जातील. आणि इथे जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल वेगानं, मात्र या धावा आपण बघतोय. काय एफर्ट्स दिलेत राजचे, एफर्ट्स पहा, एफर्ट्स सुरेख होते. आणि त्याचबरोबर इथे धावा देखील वाचवण्याचं काम केलंय. 2 धावा वाचवले संघासाठी. पॉझिटिव्ह क्रिकेट 2 धावा घेतल्या गेल्या. साईराज पुरुष एकदा स्ट्राईक मार्क वरती, सचिन वरती तो आक्रमक झालाय, तुटून पडलाय. प्रत्येक बॉल वरती तो प्रयत्न करतो. चांगला फ्लिक आहे लॉंग लेग परिसरामध्ये, क्षेत्ररक्षक राज आहे. 1 धाव घेतली जाईल आणि 1च धाव फक्त मिळू शकेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय क्रिकेट देखील खेळलं गेलंय. म्हणजे एकंदरीत वरच्या बाजूला सूर्यनारायण आग ओकतोय, तर दुसऱ्या बाजूला साईराज हा मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी देखील करतोय. 2 आपण एकदा लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडूला खेळलं गेलं, आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे एकाच धावेवरती संतुष्ट आणि समाधान मानताना आपण बघतोय सर्व खेळाडू. धावांचं मायरा 11 संघाच्या कॅप्टन्स विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. मॅचकडे जाऊया तर जिथे खऱ्या अर्थानं धावा आतापर्यंत जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. प्रभू रामचंद्राने देखील रामराज्य निर्माण करत असताना 14 वर्षाचा वनवास केलाय.
यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक केलं, बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत थ्रो करेल या बॉलवरती केवळ एकच धाव मिळू शकेल आणि षटक क्रमांक 1 चा खेळ देखील समाप्त होतोय. विदाउट लॉस संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती आपण बघतोय. सुरुवात चांगली केली स्वरांश इलेव्हन या संघानं, म्हणजे ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा अंत देखील चांगला होतो. आज तुमची सुरुवात चांगली झाली, अंत देखील तितकाच गोड देखील होऊ शकेल. तुम्हाला सुरुवात बेटर करणं गरजेचं आहे. 15 झालेले आहेत. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर अजून देखील तुम्हाला 49 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता. तुम्ही जर मित्रांनो पाहत असाल एकंदरीत कालच्या ISPLच्या फायनल मॅचचा सेम समीकरण होतं. 18 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता असताना जिथे 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज विजय पावले कॅप्टनशी पारी खेळला तो आणि त्या अगदी एकंदरीत ISPL ओव्हरमध्ये त्यांनी 39 रन्स मिळाले होते आणि ती मॅच मात्र त्यांनी जिंकली होती. या मॅचमध्ये काय होणार हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघत असाल 18 बॉलमध्ये 49 विजय पावलेची आठवण करून देणारं क्रिकेट इथे साईराज मानेच्या माध्यमातून खेळलं जातं का हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला सचिन डिफेन्स क्रिकेट करताना आपण बघतोय. स्वरांश इलेव्हन विरुद्ध बॅटल असेल रांगले फायनान्स ग्रुप या दोन संघांमधलं बॅटल. गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेत आपण बघतोय. आता जिंकायचं असेल तर हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूँ, शायद जीत का गीत नया गाता हूँ हे सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल या बॉलरला देखील. थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला होता सचिन ॲज अ कॅप्टन, पण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आहेत. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर लॉंग ऑफला बाहेर काढले. लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनमध्ये डीप स्क्वेअर लेग लावलाय. लॉंग लेग आणि फाईनच्या मधोमध क्षेत्ररक्षक लावला गेलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक अशा प्रकारचा लावलाय जो कव्हरच्या खडूला सर्कलच्या आतमध्ये घेतलंय. शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि शॉर्ट फाईन लेग देखील तैनात केलाय. ही फिल्डिंगची पोझिशन आपण बघतोय आणि इथे चांगलं पॉझिटिव्ह तुमचं अप्रोच असलं पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक खेळाडूचा पाहिजे. पुढचा बॉल असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, थोडंसं अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. थोडासा फलंदाज शफल झालाय आणि शफल होत असताना निर्धाव बॉल आपण बघतोय. बिंदी बॉल आलाय. मायरा इलेव्हनचे कॅप्टन सातत्यानं आम्ही तुम्हाला सूचना देतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. आपण सेकंड विकेट कडे जातोय जिथे धावा झालेल्या आहेत 2 षटकानंतर 21-21. मुख्य विकेटची मॅचची आपण चर्चा करत होतो. 64 धावांचा पाठलाग करत असताना 64 धावा बनल्या जातील का? संघर्ष नीती नवानं करावा लागेल. संघर्ष जो करतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतं. संघर्ष छत्रपती शिवरायांनी देखील केलाय. यावेळेस जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड शॉट लेगला चेंडूला खेळलं गेलंय. थोडासा फाईनला असणारा खेळाडू चेंडूपर्यंत आला. थोडी मिसफिल्ड देखील झाली आहे. त्याचाच फायदा मात्र या दोन्ही फलंदाजांना देखील उचललेला आहे. म्हणजे एकंदरीत ज्या वेळेला महाराजांना नक्कीच किल्ल्यावरती पोचायचं होतं, विशाल गडावरती पोचायचं होतं, बाजी प्रभूंनी खिंड लढवली होती. आज जर इथे तुम्हाला जिंकायचं असेल तर एक हाती किल्ला तुम्हाला देखील लढवावं लागेल. संघर्ष प्रत्येक ठिकठिकाणी करावा लागेल. महान पुरुषांनी संघर्ष केलाय. तुम्हा सर्वांना संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये देखील करणं गरजेचं आहे. जे संघर्ष करतात तेच मात्र यशस्वी होतात. ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे त्याला लोकांच्या सामर्थ्याची गरज कधी भासत नाही. तिथे पाहायला गेलं तर मोठा प्रहार करायचा फक्त आणि फक्त एकच धाव मिळू शकणार आहे. ऑनलाईन रसिक मायबाप देखील आज या सुपर डुपर संडे मध्ये घर बसल्यामध्ये आनंद देखील घेत आहेत. म्हणजे खरं तर जर पाहायला गेलं आज संडे आहे, समोर आता चिकन असेल, भात असेल, राईस असेल. काही लोकांनी स्मार्ट टीव्ही वरती देखील यूट्यूब ओपन केलं असेल आणि ते DGV लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून ते टीव्ही वरती संपूर्ण दापोली प्रीमियर लीग बघत असतील. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आणि मिस्टर डॉट बॉल आपण बघतोय. बिंदी बॉल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अनिकेतच्या माध्यमातून. आज संडे म्हणजे सुट्टीचा दिवस, सर्व रसिक प्रेक्षकांचा आनंदाचा दिवस असू शकतो. कारण का ते फक्त सांगितलं असेल, काल मला असं वाटते त्याने ऑफिसमध्ये सांगितलं असेल अर्जंट जरी असेल तरच फक्त मेसेज करा, कारण आम्हाला फक्त आता दापोली प्रीमियर लीगचा ग्रँड फिनालेचा दिवस पाहायचा आहे. इथे चांगला थ्रो पाहायला मिळतोय. काय पॉझिटिव्हपणा आपण पाहिलाय. मायरा इलेव्हनचे कॅप्टन पुन्हा एकदा सूचना आहेत आपल्याला, टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या.
दोन षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या आकड्यावरती 20 झालेत. त्याच्यानंतर ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील आपण जोडलेले आहेत. प्रितेश बैकर सर आपण पाहताय तर खऱ्या अर्थाने स्पर्धेचा आनंद घेत सर्व ऑर्गनायझर कमिटीला प्रितेशजी बैकर सरांनी शुभेच्छा दिलेत. तर तुमचं देखील आभार आणि स्वागत करतो या चॅनलवरती. त्याच्यानंतरला सतीश पिळसे सांगते दुसऱ्या मैदानावरील ही मॅच दाखवा. सर ते तेवढं पॉसिबल नाहीये सेकंड विकेटवरची मॅच दाखवणं, कारण का ज्या मेन विकेटवरती मॅचेस होतील त्याच आपण फक्त आणि फक्त तुमच्या स्क्रीनवरती दाखवतोय. आणि प्रत्येक संघाची मॅच ही दिसेल इथून पुढे, कारण का ज्यावेळेला क्वालिफायरच्या मॅचेस असतील सुपर 8च्या मॅचेस या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू, कारण का दुसरी मॅच दिसत नसेल. परंतु आम्ही तुमचे खऱ्या अर्थानं त्या संपूर्ण मॅचचा तुम्हाला आढावा देत जाऊ जी दुसऱ्या विकेटवरती मॅच चालू आहे. आमच्या माध्यमातून तुम्हाला स्कोर किती झाले हे देखील आम्ही सांगत जाऊ दुसऱ्या विकेटवरच्या. आतापर्यंत जाऊया दुसऱ्या विकेटच्या मॅचवरती 29 झालेत. एक महत्वाचा खेळाडू बाद देखील झालाय. जिथे पहिल्या विकेटकडे जाऊया जिथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून देखील 11 बॉलमध्ये तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. इथे संघर्ष तुम्हाला सातत्यानं करावा लागेल. वो लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो. क्या कम रही है देखो और उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है तो चैन नींद सब त्यागो तुम. संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. फुल टॉस बॉल यस फुल बना सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. मिळतील 6. येतोय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. काय बॅटिंग केली आहे म्हणजे हा खेळाडू सांगतोय मी ज्याप्रमाणे सांगितलं ना, ओ लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपण म्हणतो की प्रयत्न करायचे. मायरा 11 या संघाला शेवटचा आणि फायनल कॉल असेल, सो अन्यथा तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे मिस्टर एक्स्ट्रा वाईड क्रिकेटचा नियम क्रमांक 25चं उल्लंघन केलंय. 25चा या ठिकाणी आपण बघताय तर उल्लंघन. दुसऱ्या विकेटचं जाऊया जिथे स्कोर जाऊन पोहोचलाय 32 धावा धावफलकावरती असतील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 32 झाले दुसऱ्या विकेटवरती. आपण पहिल्या विकेटवरती पुन्हा एकदा जाऊया जिथे काय घडतंय. थोडीशी मिसफील्ड देखील आपण बघतोय, परंतु साईराजने योग्य वेळेला सचिनला नकार देखील दिलाय. म्हणजे सुरेश जर आपण पाहतोय ना तर एकंदरीत मोठं नुकसान म्हणजे विकेट गेल्या नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या संघाच्या स्वरांच्या, परंतु रन्स देखील आलेली नाहीयेत. धावा 29ला जाऊन पोहोचलेत. मॅच बनू शकते. स्वतःच्या मनगटावरती विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल तर यशस्वी बनू शकाल. अपूर्णपणे सफल झालाय. शॉर्ट फाईन लेग तैनात. साईराज मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक मोठा पहिलाच बसतोय स्वरांश 11 या संघाला. सर्वात मोठी विकेट या मॅचमधील. साईराज माने बॅक टू द पवेलियन. कमालची गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि नक्कीच जो सागर आपण बघतोय सूरज अगदी दुबईवरून सुट्टी काढून म्हणजे कामासाठी ते दुबईला असतात आणि ते सागर आज ही संपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. रांगले फायनान्स ग्रुपचे एक महत्त्वाचे बॉलर देखील आहेत ते आणि आय थिंक ते ॲज अ वाईस कॅप्टन देखील आहेत म्हणजे उपकर्णधार देखील आहेत ते. एकंदरीत जर तुम्ही चर्चा करताय या सागरची, सागर अगदी अथांग असतो, प्रचंड मोठा आहे. सागर म्हणजे समुद्र आणि त्या समुद्राचं माणसाचं जीवन त्या समुद्रासारखंच असलं पाहिजे. ना भरतीचा माज ना ओठीची लाज. अशा प्रकारचं ज्याचं अगदी चरित्र आहे ना तोच मात्र यशस्वी झालाय. मायरा 11 संघाच्या कॅप्टन्सला शेवटचा पुकार आहे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल तुम्हाला. सर या आपण या तिकडे. जाऊया मुख्य विकेटकडे जिथे धावसंख्या 30 या आकड्यावरती. फलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. मोठा प्रहार करायचा. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. एकंदरीत षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त. धावसंख्या 30. 6 मध्ये 34 पाहिजेत. 6 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. इथे प्रत्येक खेळाडूला आता दर्जेदार फटके घ्यावे लागतील. म्हणजे तुम्हाला आता 5 6 पाहिजेत आणि एक 4 रन्सचा फटका हवाय.
एक चौकाराची गरज आहे. पुढचा जो टॉस होता आपण मायरा 11 आणि विवंशी 11 या दोन संघांमधला होता. सो मायरा 11 ने टॉस जिंकलाय. हॅलो चिक 5 बॉल आणि त्याचबरोबर जिंकण्यासाठी अजून देखील 33 धावांची गरज आहे. 5 मध्ये 33 पाहिजेत. 5 मध्ये 33 ची आवश्यकता आहे. या बॉलला अगदी पूल केले, अगदी फाईनला क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील आपण बघतोय. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने 2 धावा देखील आपण कंप्लीट करताना बघतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 4 मध्ये 31 पाहिजे. आता शक्य नाहीये ते. राऊंड द विकेट गोलंदाजी आपण बघतोय. गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजा अचूक टप्प्याची गोलंदाजी आणली तरच यशस्वी बनण्याचे चान्सेस देखील आपण बघतोय. आणि त्याचबरोबर आपण जाऊया दुसऱ्या विकेटच्या मॅचकडे, त्याचा देखील आढावा घेऊयात. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक दुसऱ्या विकेटवरती घेतली गेली. संदेश तेलप या गोलंदाजाच्या नावावरती स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक आपण बघतोय. हॅलो चेक हॅलो चेक 34चं टार्गेट असेल. तृष्णा 11 34 34. यावेळेला चांगला स्लो ऑफ केलाय. घनागती प्रहार फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. सुरेख फटका ब्रँडेड षटकार, परंतु हा फटका यशस्वी होणार नाहीये. येणाऱ्या पुढच्या मॅच साठी एक मोठा अनुभव देत जाईल. म्हणजे ही जर का मॅच रांगले फायनान्स ग्रुप या संघाने जिंकले तर खऱ्या तर ते ऑलरेडी सुपर 8 साठी क्वालिफाय तर केलंय त्यांनी, परंतु इथे टॉप मध्ये राहायचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉल देताना क्रॉस द लाईन घ्यायचा. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये तिथे. डॉट बॉल आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मॅच देखील फिनिश. आणि या सामना मात्र रांगले फायनान्स ग्रुप या संघाने जिंकलाय. अभिनंदन करूयात रांगले फायनान्स ग्रुप. सो हार्ड लक बॉईज.